सो तुमच्या घरात सुद्धा आमच्यासारखेच 3 जनरेशन राहतात का? सो प्रत्येक जनरेशनचा खाण्यापिण्याचा पॅटर्न वेगळा असतो. म्हणजे घरी आपण कॉमन बनवतोच, पण एक्झॅक्टली आपल्या ताटात काय जायला पाहिजे हे नक्कीच आपण बघितलं पाहिजे. सो बेसिकली जेव्हा एखादं कोणी आपल्या घरात मुलं आहेत जे अप टू 30 एज आहे, ग्रोईंग एज ज्याला आपण म्हणतो, किंवा थोडेसे नवीन नवीन जॉब सुरू झालेला असतो, तर ह्या वयामध्ये त्यांचा खाण्यापिण्याचा पॅटर्न वेगळा असतो. भूक जास्त असते, त्यांचं वर्कआउट जास्त होत असतं, कॅलरी बर्निंग जास्त होत असतं, त्यामुळे इंटेकही जास्त झाला तरी काही अडचणी पण नसतात. आणि त्याच्यानंतरची जी जनरेशन असते, म्हणजे 60+ची जी जनरेशन असते, त्यांचा तसाही ॲपेटाईट थोडा कमी झालेला असतो आणि कॅलरी इंटेक त्यांचा कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय खायला पाहिजे हेही तितकंच मॅटर करतं, पण ते आपल्यापेक्षा नक्कीच कमी खातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर 30 to 60 म्हणजे 31 to 59 आपण म्हणू, या एज कॅटेगरीत जर आपण मोडत असू, जसं फॉर एक्झाम्पल आय एम 50 years old, तर ह्या केसमध्ये आपलं खाणं कसं असलं पाहिजे हे खूप मॅटर करतं, कारण आपली सेडेंटरी लाईफस्टाईल असते. ओके, सो आपण जर परत एकदा बघायला गेलं तर अप टू 30 एज थोडंसं आपण जे काही त्यांच्यासाठी म्हणून खाणं बनवतो, म्हणजे त्यांना कन्सिडर करून, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तेलाचं प्रमाण जास्त असू शकतं किंवा थोडीशी गोड पदार्थ जास्त असू शकतात. मुलांना लागतील म्हणून काही गोष्टी करून ठेवलेल्या असतात आणि त्यांना आपण असं नाही म्हणू शकत की नंतर काय होईल, आत्ताच तू खूप कमी खा आणि असं तसं नाही म्हणतात, कारण त्याची भूकच तेवढी असते. तुम्ही घरी नाही दिलं तर ती बाहेर जाऊ. सो या केसमध्ये सिनियर सिटीजन्सना आपण म्हणलं की नाही सलाड खाल्लं पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, तर सलाड खाल्लं तर त्यांचं पोटच भरून जाईल, मग ते काय खाणार. सो त्यामुळे ते सुद्धा थोडंसं सलाड वगैरे अवॉइड करतात. कधी बऱ्याच वेळेला चावायचे प्रॉब्लेम्स पण असतात. आपण काय केलं पाहिजे, तर आपलं जे ताट आहे, म्हणजे जे मी म्हणते मगासपासून की 31 to 59 एजमध्ये आपल्या प्लेटमध्ये सलाडचा पोर्शन हा 30-40% असला पाहिजे. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत की जसं आपली भाकरी आहे किंवा भात आहे किंवा पोळी आहे, ह्याचं प्रमाण ज्या त्या वयाप्रमाणे तुमच्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे. आपण मोस्ट ऑफ द लोक सेडेंटरी लाईफस्टाईल जगता आहेत, त्याच्यामुळे खूप कार्बोहायड्रेट्सवर आपल्याला भर द्यायचा नाही आहे, पण येस ते पाहिजे एनर्जी करता. सो आपल्या प्लेटमध्ये सलाड असणं खूप गरजेचं आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही बाकीचा स्वयंपाक आहे तो कॉमनच बनणार आहे, पण आपल्या प्लेटमध्ये काय आलं पाहिजे हे आपण खूप लक्षपूर्वक बघितलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ॲक्शन घेतली पाहिजे. सो तुम्हाला याबद्दल काही तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये लिहू शकता किंवा काही क्वेरी असेल तर नक्कीच विचारू शकता. थँक्यू सो मच.